चल ये आरडा ओरडा करू नको, महाराज झोपले ती. बस. अरे ती बायका ओरडायला लागली. चल पळ 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 लवकर पळ. आलो 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 आलो. अच्छा चल 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 चल. बाई 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 घाबरू. बाई काहीतरी करा. महाराजांकडे घेऊन चाललो आपण. काय झालं काय झालं? काहीतरी करा. काहीतरी करा. अहो बाई रडू नका. महाराज झोपले ती. महाराज उठले तर खवळतील आमच्यावर. बरं काय झालंय काय यांना? साप चावला शेतात. अहो मग काय गावात हाकीम वगैरे नाही बाई? काय बी नाही गावात. तुम्हीच काहीतरी करा ना. तर बाई आम्ही काय करणार? हा आता महाराज जागे असते तर काहीतरी केलं असतं त्यांनी. आता त्यांना उठवायची हाय व हिंमत कोणात? असं बोलू नका. यांचं काय मरणाचं वय आहे का? तुम्ही थांबा. मी महाराजांच्या पादुका घेऊन येतो. त्यांनी काय होतंय का बघू. हा हरामखोर नालायक भोसडीच्या या मुर्द्याच्या डोक्यावरती जोडा ठेवायला तुला सांगितलं कोणी? बघतोस काय? त्याच्या कानात जोरात त्याचं नाव सांग. ए बाई त्याचं नाव काय? अगं नाव काय त्याचं? रावण. ए चाल त्याच्या कानात नाव सांग दोनदा मोठ्याने. रावण्णा मोठ्याने सांग. रावण्णा. अरे दोन्ही कानात सांग. मोठ्याने सांग. ए रावण्णा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला पंढरीनाथ महाराज की जय. विवेक चूडामणीत जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी सद्गुरूची लक्षणं फार सुंदर सांगितले. महाराजा, श्रोत्रिय, अजावृत्त आणि अहम्मका ही ती लक्षणं होत. गुरु हा क्षोत्रिय असला पाहिजे. आता एखादा माणूस चांगला वागतो म्हणजे तो गुरु असं आपण ठरवतो का? नाही. आता बऱ्याच वेळा आपण बघतो की आदिवासी लोकसुद्धा अंगावर कपडे घालत नाही म्हणून आपण काही त्यांना गुरु मानत नाही. तसंच हे आहे. जो क्षुद्र नाही तो गुरु. आता एखादा गुरु शिकलेला असेल सुद्धा पण त्याचं शिकणं म्हणजे काय? तर जगद्गुरु आपले संत तुकाराम महाराज हे सुद्धा काही शिकलेले नव्हते. पण तुकाराम महाराजांना स्वतःला ते वेदांचे व्यासंगी म्हणत असत. त्यांची स्वतःची सिंहगर्जना होती. वेदांचा तो अर्थ आमासाचा ठावा, वीरांनी वहावा भार सदा. अशा प्रकारे उपासकाजवळ विवेक, विमोग, कल्याण, अनवसार आणि गुरु ही 5 तत्व असतात. मंडळी, या भवसागरामधून तारून नेण्यास आपल्याला कोणते चरण बरं समर्थ आहेत? महाराज, महाराज तुम्ही धन्य आहात. महाराज तुम्ही धन्य आहात. महाराज तुम्ही धन्य आहात.